श्रीरंगप्पा बारणे यांनी नुकताच या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उमेदवारी दाखल केलेला आहे. आपल्या समवेत शहराध्यक्ष शंकरभाऊ या ठिकाणी उपस्थित आहे. भाऊ, काय सांगाल, आता नुकता अर्ज दाखल झालेला, काय भावना आहे? मोठ्या जल्लोषामध्ये महायुतीच्या उमेदवार श्रीरंगप्पा बारणे यांचा आज फॉर्म भरलेला आहे आणि हा अलोट गर्दी पाहून इथेच हा विजय तर निश्चितच आहे, पण आम्ही मागच्या वर्षीपेक्षा निश्चितच यावर्षी 1 लाखाच्या अधिकच्या फरकानं निवडून येऊ अशीच या जल्लोषाची आणि गर्दीचं सांगणं आहे. आताही काय सांगाल, आपणचा उमेदवार दाखल करण्यात आलेला आहे, काय आपलं भावना आहे? खरं तर विजय इथंच निश्चित झालेला आहे आणि खूप अशी गर्दी होती. जास्त करून महिलांचा खूप सहभाग होता आणि एवढ्या रणरणत्या उन्हातही सगळ्या महिला सहभागी झालेल्या होत्या. आणि महिलांचं प्रेम हे जास्त करून मोदींवरती खूप आहे आणि अबकी बार मोदी सरकार आणि अबकी बार 400 पार हेच यातून दिसून येतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, चंद्रकांत पाटील, अनेक मंत्रिमंडळ या ठिकाणी उपस्थित होते, काय भावना आहे? अनेक मंत्री तर उपस्थित होते, पण त्याचबरोबर या पिंपरी चिंचवड शहराचे सर्व पक्षाचे ज्यांचा पाठिंबा महायुतीला आहे, राष्ट्रवादीचे असेल, शिवसेनेचे असतील, आरपीआयचे असतील, सर्व अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, सर्व आमदार यांच्याबरोबर सर्व उपस्थित होते आणि न भूतो न भविष्य एवढी मोठी रॅली निघाली आहे. आणि इतकं ऊन असताना सुद्धा असं नाही की कोणी कोणी थांबलं असेल, तर त्या ह्याच्यानेच आजच निर्णय झालेला आहे. आधी तर आम्ही मान्यच केलं होतं, पण आता असं वाटतं की लाखाच्या फरकाने तरी आपण निश्चित निवडून येणार अशी भावना आहे. आपकी बात 400 पार. उन्हाची तीव्रता जरी प्रचंड असली तरी कार्यकर्त्यांचा विश्वास मात्र काही करता थांबेना. या ठिकाणी आपणच्या विजयाचा विश्वास सगळेच कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार या ठिकाणी व्यक्त करत आहेत. कॅमेरामॅन भाऊंदा सुरळसह मी अतुल परदेशी, आपला आवाज, मावळ, चिंचवड.